साथियों, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे आणि ती परिवर्तन यात्रा आज राजुरा या ठिकाणी आलेली आहे। या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आपण विचार करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे। साथियों, अठराशे 48 पासून या देशामध्ये मूल निवासी बहुजनांच्या माध्यमातून, ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून बहुजनांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू आहे। जेव्हा 1848 ला बहुजनांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्योतिराव फुलेंनी सुरू केलं, त्याला विरोध करण्यासाठी, त्याला काउंटर करण्यासाठी 1885 ला काँग्रेसची स्थापना करण्यात आली। नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 ला करण्यात आली आणि 1885 ला स्थापना करणारे जे लोक होते, चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर, या ब्राह्मणांनी राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल काँग्रेस स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये ज्योतिराव फुले यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं, परंतु ज्योतिराव फुले यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि त्यांनी सांगितलं, हे कसलं स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, हे तर तुम्ही भटा ब्राह्मणांच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेलं आंदोलन आहे। तेव्हा आमचे महापुरुष, बहुजनांचे महापुरुष ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून सावध होते, म्हणून ज्योतिराव फुले या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत, कारण ते राष्ट्रीय काँग्रेसला आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन मानत नव्हते। शाहू महाराज या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत, हे लक्षात ठेवा। फार महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला। आमचे म्हणणारे, आमच्या स्वातंत्र्याची लढाई लढणारे जे लोक होते, ते काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत, कारण ते सतर्क होते आणि त्यांना हे कळत होतं की आपण जे स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे ते ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आहे आणि ब्राह्मणांचं जे स्वातंत्र्याचं आंदोलन आहे ते इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे। हा फरक आमच्या त्या काळातील नेत्यांना समजत होता, परंतु काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला त्या काळातील जे उद्योगपती होते, व्यापारी होते, त्या उद्योगपती व्यापारी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊन त्या आंदोलनाचं समर्थन केले
त्यांच्याजवळ जो काळा पैसा होता तो काळा पैसा देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनाचा प्रचार प्रसार केला. त्या आंदोलनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी देशभरामध्ये त्यावेळेच्या उद्योगपती व्यापारी लोकांनी वृत्तपत्र काढलीत आणि त्या पेपरांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जे आंदोलन आहे ते जन आंदोलन बनवण्यासाठी करोडो लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचं काम करत होती. तेव्हा त्यांचं आंदोलन त्यांनी झपाट्याने पसरवलं आणि त्याच्या अगोदर म्हणजे 1848ला सुरू झालेलं आपल्या स्वातंत्र्याचं, मूल निवासी बहुजनांच्या स्वातंत्र्याचं, ज्योतिराव फुल्याच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेलं जे आंदोलन आहे, नंतर ते शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये चाललंय, नंतर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चाललं. ह्या तीनही महान नेत्यांनी कधीही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकार केलं नाही. त्यांनी ते आंदोलन स्वतंत्र ठेवलं आणि स्वतंत्र ठेवल्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटना लिहिण्याचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे त्या भारतीय घटनेमध्ये आपल्या लोकांना मूलभूत अधिकार बहाल करण्यात आलेत. जगामध्ये अनेक ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी त्या त्या देशातील लोकांना आंदोलनं करावी लागलीत. भारतामध्ये एससी, एसटी, ओबीसी मायनॉरिटीच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी कधीही कोणतं आंदोलन करावं लागलं नाही. आणि 26 जानेवारी 1950ला जेव्हा भारतीय घटना लागू करण्यात आली तेव्हा प्रत्येक 21 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. त्यासाठी कुठलेही आंदोलन एससी, एसटी, ओबीसी मायनॉरिटीच्या लोकांनी केलेलं नाही. तेव्हा आपण एससी, एसटी, ओबीसीचे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये एका मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा करतात. ती चर्चा म्हणजे रिझर्वेशनची. एससी, एसटी, ओबीसीचे जे काही संघटन आहेत ते सर्वाधिक चर्चा, किंबहुना असं म्हणता येईल की ती फक्त याची चर्चा करत राहतात, रिझर्वेशनची चर्चा करत राहतात. रिझर्वेशनने काय मिळते? नोकरी मिळते. रिझर्वेशनने काय मिळते? नोकरी मिळते. परंतु घटनेने केवळ रिझर्वेशनचाच अधिकार दिला नसून मतदानाचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. या मतदानाच्या अधिकारावर एससी, एसटी, ओबीसी मायनॉरिटीचे लोक चर्चा करताना दिसत नाही, या मुद्द्यावर संघटना निर्माण करताना दिसत नाही, यासाठी आंदोलन करताना दिसत नाही, असं एक चित्र आहे. म्हणजे ज्या रिझर्वेशनमुळे आपल्या लोकांना नोकरी मिळते त्याची आपण सर्वात जास्त चर्चा करतो. परंतु ज्या मतदानाच्या अधिकाराने आपण शासक वर्ग बनू शकतो, शास्ता वर्ग बनू शकतो, त्याची आपण चर्चा करत नाही. हा एक मोठा समजदारीचा प्रश्न आहे की अशा पद्धतीची समजदारी आपल्या लोकांमध्ये आजही, जे अशिक्षित आहेत त्यांचं सोडून द्या, जे शिक्षित आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची समजदारी नाहीये. म्हणून बहुजनो शासक वर्ग बनो, अशा प्रकारचा एक नारा या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. या देशामध्ये 30-32% मतावर काँग्रेसने 75 वर्षापैकी 60 वर्ष राज्य केले. काँग्रेस 30-32% मतावर का राज्य करत होती?
कारण काँग्रेसच्या विरोधामध्ये 40-50 पक्ष निवडणूक लढायचे. मग काँग्रेसला जर समजा 30% मतं मिळाली तर 50 पक्षांना 70% मतं मिळायची. एखाद्याला 1%, एकाला 2%, एकाला 5%, एकाला 7%. पण सर्वाधिक मतं ही 30% काँग्रेसला, तर 30%वर काँग्रेस दिल्लीच्या सत्तेवर बसायची. आज आपल्या लोकांची संख्या या देशामध्ये SC, ST, OBC मायनॉरिटीची संख्या 85% आहे आणि 85%मधील 42.5% लोक जर आपण तयार केलेत, 100% लोक तयार होत नाहीत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. 100% लोक तयार होत नाही. तेव्हा 85%चे 50% जर आपण गृहीत धरलेत तर त्याची संख्या होते, पर्सेंटेज होते 42.5%. आणि 42.5% म्हणजे जास्त झालेत, मोठ्या प्रमाणामध्ये झालेत. हे काम 50%पर्यंत सुद्धा समाजामध्ये या मुद्द्याची जागृती नसल्यामुळे असं दिसून येते. आपलेच लोक लाईन लावून मतदान देतात. लाईन लावून बऱ्याच वेळपर्यंत मतदार त्या रांगेमध्ये उभे राहतात आणि ते मतदान कोणाला देतात? एक तर BJPला देतात, काँग्रेसला देतात. आपलीच माणसं. तेव्हा बामणांची किती? 3.5%. ते काय म्हणतात? कशाला मतदानात द्यायचं? ते आहेत ना SC, ST, OBCचे गधे लोक, आपल्यासाठी रांगा लावून मतदान द्यायला. आपल्याला द्यायची काय जरूरत आहे? आणि आपण गेलो तर 3.5% काय फरक पडतंय? ते आपल्या लोकाला सतत 24 तास गधे बनवण्याचा कार्यक्रम चालूच राहतात. मी गावात खेड्यात राहणारा माणूस आहे. गावाखेड्यामध्ये बारके पोरं ज्यांना चड्ड्या सुद्धा टाकता येत नाही ते सुद्धा गद्यावर बसतात. गद्यावर बसतात, समजतं का काय म्हणून राहिलो? गद्यावर बसण्यासाठी म्हणजे गध बनवण्याचा कार्यक्रम चाललाय. आणि त्या गावामध्ये गध्यावर टांग मारून बसण्यासाठी ज्यांना चड्ड्या सुद्धा ठिकचे टाकता येत नाहीत ते लोक सुद्धा गध्यावर सवारी करतात. तेव्हा गध्याची सवारी कोणीही करू शकते. गध्यांना कोणीही आपल्या पद्धतीने हाकू शकते. म्हणून आपल्याला आपल्या लोकांची जागृती, आपल्या लोकांची संघटित शक्ती, आपल्या लोकांचं संघटित आंदोलन निर्माण करण्यावर आपण भर दिला पाहिजे. जर आपण असं केलं, संघटितपणे जर आपण हे केलं तर निश्चितपणे आपण योजनाबद्ध पद्धतीने यश मिळवू शकतो. आता तुमच्या प्रदेश अध्यक्षाच्या माध्यमातून एक मुद्दा तुमच्या समोर मांडण्यात आलेला आहे. बांगलादेशामध्ये तिथल्या लोकांवर अत्याचार झालेत, तर भारतातलं जे RSS भाजपाचे सरकार किंवा RSS भाजपाचे लोक आहेत ते भारतामध्ये बोंबा ठोकतात. बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होऊन राहिला आहे. इथे बोंबा ठोकतात, इथे असं म्हणतात, इथं बोंबा ठोकून राहिलेत. पण इथल्या SC, ST, OBCच्या लोकांना RSSचे लोक, भाजपाचे लोक, विश्व हिंदू परिषदेचे लोक हिंदू म्हणतात. आणि त्या हिंदूंवर, तथाकथित हिंदूंवर, सो कॉल्ड हिंदूंवर दररोज देशव्यापी अत्याचार होतो. एकदाही भाजपाचे लोक त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसत नाही. का? ते अत्याचार करणारे लोक भाजपाचेच समर्थक असतात. अत्याचार करणारे जे लोक आहेत ते भाजपाचेच समर्थक असतात. भाजपाच्याच समर्थकांच्या विरोधामध्ये भाजपाचे लोक आंदोलन कसे करतील? म्हणजे त्यांना सोयीचं आहे. बांगलादेशातील हिंदूंवर समजा अत्याचार झाला तेव्हा या ठिकाणी त्यांच्या विरोधात जर आंदोलन केलं तर त्याला हिंदू मुसलमान बनवता येते.
हे आपल्याला समजलं पाहिजे. त्या आंदोलनाला हे बांगलादेशचं राज्य कोणाचं? मुसलमानांचं. बांगलादेशामध्ये 9% तथाकथित हिंदू राहतात असं हे सांगतात आपल्याला. त्यामध्ये बहुसंख्य शेड्यूल कास्टचे लोक आहेत. त्यामध्ये बहुसंख्य लोक शेड्यूल कास्टचे लोक आहेत. आणि म्हणून बांगलादेशामधील एका मतदारसंघामधून जेव्हा तो भाग भारतामध्ये होता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते. खुलना आणि जसोर जो भाग आहे ज्याच्यामधून संविधान सभेवर बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले होते, त्यामध्ये शेड्यूल कास्टच्या लोकांची प्रचंड संख्या होती. तिथून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्यात आलं होतं. तो भाग पार्टिशन झाल्यानंतर पाकिस्तानला देण्यात आला. तेव्हा पाकिस्तानमध्ये तो भाग पाकिस्तानमध्ये देण्यात आला. नंतर पाकिस्तानचं आणि बांगलादेशचं विभाजन झालं. बांगलादेश एक स्वतंत्र देश झाला. त्यामध्ये ही जी लोक हिंदू मनवणारे, ज्याला हे RSSचे लोक म्हणतात, ते लोक अनुसूचित जाती जनजातीचे लोक आहेत. मग त्यांना भारतामधून हिंदू मनवणं सोपं काम आहे. त्याचा फायदा घेण्याचा भाग आहे. त्यांना पण माहित आहे ते हिंदू नाही आहेत. ते स्वतःला हिंदू पण म्हणून देत नाहीत. आमच्या सुद्धा देशामध्ये जे या SC ST OBCच्या लोकांना ब्राह्मण लोक, भाजपाचे लोक, विश्व हिंदू परिषदेचे लोक हिंदू म्हणतात, ते खरोखरच हिंदू आहेत का? SC ST OBC लोक हिंदू आहेत? मी थोडंसं समजून सांगतो ते हिंदू आहेत किंवा नाही आहेत. म्हणजे तुम्हाला समजेल की ते हिंदू आहेत किंवा नाही आहेत. हिंदू हा शब्द कसा आला? दयानंद सरस्वती असं म्हणायचे. हे ब्राह्मणांचा फार मोठा नेता. इंग्रजांच्या कालावधीमधील ज्यांनी काही संघटितपणे प्रयत्न सुरू केला तो पहिला माणूस ब्राह्मण दयानंद सरस्वती. आणि त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा तो असं म्हणायचा, हिंदू मुसलमानों की दीवी गाली है, हिंदू मुसलमानों की दीवी गाली है. मग हिंदू ही मुसलमानांनी दिलेली जर शिवी आहे असं जर तो ब्राह्मण म्हणत होता, तर आता तेच ब्राह्मण विश्व हिंदू परिषद चालवतात. ह्याला काही समजत नाही. मला तर म्हणजे अजूनही समजून राहिलं ते काय प्रकार आहे. ते विश्व, अमेरिकेमध्ये हिंदू आहेत का? युरोपमध्ये हिंदू आहेत का? मग तुमचा विश्व हिंदू कसं काय? यायला वृंदालाच मार्ग नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आहेत का? नाही, कुठेच नाही आहेत. पण हा जो हिंदू शब्द आहे ज्याला दयानंद सरस्वती असं म्हणतात, अरे हे मुसलमानांनी दिलेली शिवी आहे. आमच्या धर्माचं नाव हिंदू धर्म नाही आहे असं तो म्हणायचा. मग ब्राह्मणांच्या धर्माचं नाव हिंदू धर्म नव्हतं तर मग काय होतं? ब्राह्मणांच्या धर्माचं नाव ब्राह्मण धर्म होतं. हे अजूनही आमच्या लोकांना माहित नाही आहे. ब्राह्मणांच्या धर्माचं नाव ब्राह्मण धर्म होतं. मग ब्राह्मणांनीच पुढाकार घेऊन त्याचं हिंदू कसं केलं? हा खरा प्रश्न आहे. ज्या शब्दाला ते शिवी असं म्हणतात तेच नाव त्यांनी आपल्या धर्माला का दिलं? आणि ब्राह्मण धर्माचं नाव हिंदू धर्म का ठेवलं? तर 1917 आणि 18च्या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये ज्यावेळेस भारत हा ब्रिटिश इंडिया होता, ब्रिटिश इंडिया म्हणजे भारत देश हा इंग्रजांचा गुलाम देश होता, त्याला ब्रिटिश इंडिया म्हटलं जातं. तेव्हा तो जेव्हा ब्रिटिश इंडिया होता त्या ब्रिटिश इंडियामध्ये इंग्रज लोक राज्यकर्ते होते. मग हे इंग्रज लोक राज्यकर्ते असताना 1917-18च्या कालावधीमध्ये एडल्ट फ्रँचाइजची चर्चा सुरू झाली, प्रौढ मतदानाची चर्चा सुरू झाली. इंग्लंडमध्ये सुद्धा लोकशाही होती, मतदान व्हायचं, निवडणुका व्हायच्या, पण त्या ठिकाणी प्रौढ मताधिकार नव्हता. त्या ठिकाणी काय होतं? शिकलेल्या माणसाला मतदानाचा अधिकार, टॅक्स देणाऱ्या माणसाला मतदानाचा अधिकार,
महिलांना कोणालाच अधिकार नव्हता मतदानाचा. 100% महिलांना इंग्लंड सारख्या एवढ्या प्रगतिशील राष्ट्रामध्ये सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तेव्हा 17-18ला त्या ठिकाणी प्रौढ मतदानाची चर्चा सुरू झाली. इंग्लंडमध्ये नव्हतं ते, सुरू झाली. ही प्रौढ मतदान लागू केलं पाहिजे. प्रौढ मतदान म्हणजे काय? प्रौढ मतदान म्हणजे शिकण्याची आवश्यकता नाही, शिकलेला असण्याची आवश्यकता नाही, संपत्ती असण्याची आवश्यकता नाही, टॅक्स देण्याची आवश्यकता नाही, टॅक्स पेअर असलाच पाहिजे जरुरी नाही. मग काय पाहिजे? पैदा झाला पाहिजे. पैदा झाला पाहिजे आणि त्याचं वय 21 वर्षाचं झालं पाहिजे. पैदा झाला पाहिजे, मेला नाही पाहिजे. पैदा झाला पाहिजे, मेला नाही पाहिजे. जगता जगता 21 वर्षाचा झाला पाहिजे आणि जगता जगता 21 वर्षाचा झाला त्याला मतदानाचा अधिकार. मग तो शिकला असो, अशिक्षित असो, कोणीच असो, फक्त त्याचं वय वाढलं पाहिजे. असा मुद्दा चर्चेमध्ये आला. ते इंग्रज काही त्यासाठी तयार नव्हते. ॲडल्ट फ्रँचाइजचा मुद्दा 32ला बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा उपस्थित केला, पण इंग्रज काही त्यासाठी तयार नव्हते. गांधी आणि काँग्रेस सुद्धा ॲडल्ट फ्रँचाइज द्यायला तयार नव्हते. ज्या गांधी आणि काँग्रेसच्या माध्यमातून आमच्या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन चालवलं जात होतं, ते गांधी आणि काँग्रेसचे लोक सर्व 21 वर्ष वयावरील लोकांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे या मताचे गांधीजी नव्हते, ज्याला आमचे लोक महात्मा म्हणतात. माहीतच नाही आमच्या लोकांना, SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना माहीतच नाही. ज्ञान, अरे ज्ञान फार दूरची गोष्ट आहे. इन्फॉर्मेशन नव्हतं नाही आमच्या लोकांना. गांधीच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे आमच्या लोकांना? नाही, तो बॅरिस्टर होता आणि तो फक्त कमरेच्या वरती कपडा टाकत नव्हता, फक्त अर्धवट धोतर नेसत होता. गावामध्ये जसे खेडूत माणसं अर्धवट धोतर नेसतात ना, मग तसं धोतर नेसत होता आणि म्हणून तो महात्मा होता. बॅरिस्टर माणूसाला अर्धवट कपडा टाकतो आणि कमरेच्या वरती कपडा टाकत नाही, निश्चितपणे हा कोणी असामान्य आत्मा असला पाहिजे म्हणून महात्मा. म्हणजे गांधीला अशा पद्धतीने त्यांनी महात्मा म्हणणं सुरू केलंय की हा माणूस बॅरिस्टर असून सुद्धा असं राहतो, हा साधारण माणूस नाही, याचा आत्मा दुसऱ्या सामान्य लोकांसारखा नाही आहे, हा कोणीतरी असामान्य आत्मा असणारा माणूस दिसतो, म्हणून लोकांनी त्याला महात्मा 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 महात्मा. गांधीला कुठल्याच सामान्य लोकांनी महात्मा नावाची पदवी दिली नाही. बामणांचे जे पेपर होते बामणाचे, आणि ते गांधीच्या सांगण्यावरून सुरू केले होते बनिया लोकांनी. पैसे त्यांच्याजवळ होते, पत्रकार बामण आणि बनिया लोक पैसेवाले व्यापारी उद्योगपती त्यांनी सुरू केलेत. जयन बनिया, ज्याचा टाइम्स ऑफ इंडिया आहे, हिंदुस्थान आहे, हे सर्व बनिया लोक, हे गुजराती मारवाडी, हे ह्या लोकांचे पेपर, त्या पेपरवाल्यांनी गांधीजींना महात्मा 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 महात्माजी 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 म्हणजे मग महात्माजी लिहिलं की मग लोक समजा हे गांधीजी बद्दल बोलतात. तर असा प्रचार त्यांनी का केला? असा प्रचार त्यांनी का केला? हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. याचा प्रचार त्यांनी का केला? गांधीजी जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये होते, साऊथ आफ्रिकेतून भारतात आले 1914ला आले, तर त्यांनी पुण्यामधल्या एका ब्राह्मणाला गुरु बनवलं. आणि गुरुजीला विचारलंय गांधीजींनी की मी काय करू गुरुजी? मग गुरुजींनी गांधीजींना सांगितलं, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी व्हायला तुमच्यावर बंदी टाकण्यात येत असून बंदी टाकण्यात येत आहे. मग गांधीजी मी काय करू? बंदी जर राही, तुमचं म्हणणं मान्य, मी काय करायचं? तुम्ही भारत भ्रमण करा. मग गांधीजी भारत भ्रमण करण्यासाठी निघाले. मग गांधीजी जेव्हा भारत भ्रमण करण्यासाठी निघालेत, तेव्हा गांधीजींनी बघितलं की हे अर्धवट धोतर नेसतात लोक,
कमरेच्या वरती काहीच नेसत नाहीत. मग त्याला वाटलं आपण सुद्धा असंच जर पेहराव केला तर सामान्य माणसाला असं वाटेल की हा आपला नेता होऊ शकतो. आणि मग सामान्य माणसांनी गांधीजींना आपला नेता मानलं आणि मग त्याच्या समर्थनाचा फायदा घेऊन गांधीजींनी आंदोलनाला जनआंदोलन बनवलं आणि इंग्रजाला भारतातून पिटाळून लावलं. इंग्रज गेलेत आणि त्या जागी बॅरिस्टर झालेला जवाहरलाल नेहरू यांना गांधींनी आपला उत्तराधिकारी नियुक्त केलं आणि जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झालेत. आणि तिथून तो हाफ नेक्ड अर्ध नग्न शरीराचा जो माणूस आहे तो झाला गायब. मग तो सूट बूटवाले लोक जे आहेत ते राज्यकर्ते झालेत जवाहरलाल नेहरूच्या कालावधीमध्ये. तेव्हा असा हा थोडक्यामधला इतिहास आहे. तर सामान्य माणसाचा पेहराव धारण करून सामान्य माणसाचाच मी प्रतिनिधी आहे असं म्हणून गांधींनी आमच्या लोकांना भुलवलं आणि त्यांचं समर्थन मिळवून त्यांच्या शक्तीचा वापर करून जनआंदोलन बनवलं आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये जनआंदोलन मिळवून स्वातंत्र्य मिळवलं. यामध्ये आमच्या लोकांचा समर्थन देण्याचा मोठा वाटा होता. पण नेतृत्व त्यांच्याच लोकांच्या जवळ नव्हतं. सामान्य लोकांचं जनसमर्थन होतं पण नेतृत्व त्यांच्याजवळ नव्हतं. नेतृत्व ब्राह्मण आणि बनिया लोकांच्याकडे होतं आणि म्हणून ती सर्व शक्ती बनिया आणि ब्राह्मण या लोकांच्या नियंत्रणामध्ये गेली आणि इंग्रजाच्या जागी इंग्रज नावाचा विदेशी निघून गेला आणि ब्राह्मण नावाचा विदेशी भारताचा राज्यकर्ता झाला. एक विदेशी गेला, दुसरा विरोधीच्या आमच्या मानगुटीवर बसला. म्हणजे जो 200 वर्षाचा विदेशी होता तो गेला आणि 2000 वर्षाचा विदेशी मानगुटीवर बसला आणि तो अजूनही बसूनच आहे. काँग्रेसने जे काही राज्य या देशामध्ये चालवलं त्या राज्य करण्याच्या पद्धतीमधून काय झालं, त्या पद्धतीमधून काय झालंय, काँग्रेस बीजेपी काँग्रेस हे दोनच पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आलेत. आणि आता काय झालंय, आपली परिस्थिती काय झाली की या सर्व लोकांनी संपूर्ण देशाच्या व्यवस्थेवर नियंत्रण केलं आणि नियंत्रण करून आज तो राज्यकर्ता वर्ग शासनकर्ता वर्ग झालेला आहे. त्यांनी त्यांचा कब्जा मिळवलेला आहे आणि सर्व प्रकारच्या साधनांवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे नियंत्रण मिळवलं असल्यामुळे ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं नाही. म्हणून आपल्याला नव्यानं आपलं स्वातंत्र्य आणि त्याच्या आंदोलनाची चळवळ सुरू करत आहेत. पण ही जी काही आपण चळवळ चालवत आहोत ही चळवळ आपल्या स्वातंत्र्याची चळवळ आहे. ही जी चळवळ आहे म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून ब्राह्मण स्वतंत्र झाला. आम्ही अगोदरच ब्राह्मणांच्या गुलामगिरीमध्ये होतो, मग ब्राह्मणांच्या गुलामगिरीत पडलो. आता आपल्याला ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठीचं आंदोलन चालवलं पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन आहे. हे आंदोलन आपल्या स्वातंत्र्याचंच आंदोलन आहे. ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो तरच आपण स्वतंत्र होऊ. ब्राह्मणांनी काय चालाकी केली, एक ब्राह्मणांचा काँग्रेस पक्ष गेला तर दुसरा ब्राह्मणांचा बीजेपी पक्ष येतो अशी व्यवस्था बनवून टाकली, पक्की केली. म्हणजे इंग्रजांपेक्षा जास्त पक्की व्यवस्था करून टाकली. तेव्हा आपल्या समोर जनआंदोलन निर्माण करण्याशिवाय आणि आपल्या लोकांना हे जे पक्ष आहेत हे ब्राह्मणांचे पक्ष आहेत, 3.5% लोकांचे पक्ष आहेत, आपल्या समर्थनावर उभे आहेत. आपण त्यांचं समर्थन जर काढून टाकलं तर आपल्या स्वातंत्र्याची चळवळ मजबूत होऊ शकते. तेव्हा आपल्याला त्यांचं समर्थन काढून टाकायचं आहे. त्यासाठी चाकू छुरी बंदूक गोली उचलायची जरूरत नाही. त्यांचं समर्थन काढून टाकण्यासाठी आपल्याला चाकू छुरी बंदूक गोली काहीच उचलायची जरूरत नाही. आपल्याला फक्त त्याचं दिलेलं स्वातंत्र्य आपण दिलेलं समर्थन ते फक्त विड्रॉ करून टाकायचं आहे. ते जर समर्थन आपण विड्रॉ केलं तर ते तोंडघशी येऊन पडतील. हे आपल्याला करायला हवं. असं जर केलं तर आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते. ते आपण करायला हवं. या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.